नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती यामध्ये पुणे ग्रामीण 2021 मध्ये झालेला पेपर घेऊ. परंतु पेपर घेत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बघा, जे विद्यार्थी मित्र 50 पैकी 45 किंवा 40 या रेंजमध्ये फिजिकलमध्ये मार्क मिळवले आहे आणि त्यांचा शेवटचा आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेपर. मित्रांनो, हा पेपरच म्हणजे जेणेकरून तुमचा जो वर्ष दीड वर्ष हा प्रवास जो आहे, जो प्रॅक्टिसचा उन्हात पावसाळ्यात हिवाळ्यात सर्व सर्व ऋतूत केलेली मेहनत म्हणजेच हा पेपर. आणि या पेपरमध्ये तुम्हाला यश मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण गणिताची सराव घेत आहोत. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पहिला प्रश्न, 120च्या 8% म्हणजे कितीचे 6% होय? आता मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा प्रश्न वाचता क्षणीच लक्षात आला पाहिजे की याचा आन्सर काय आहे. हा प्रश्न करायची आवश्यकता नाही आहे. जसं की काही विद्यार्थी ज्यांची प्रॅक्टिस नाही आहे ते विद्यार्थी काय करणार बघा, 120 त्यानंतर गुणिले 8 भागेला टक्केचं चिन्ह. परंतु हे करायची गरज नाही मित्रांनो. जस्ट सेकंडमध्ये या प्रश्नाचं उत्तर निघते. म्हणजे ते कसं बघा, 120चे 8%. आता मला एक सांगा, टक्केला 2 झिरो खाली देत असतो आपण 100, हे तर लक्षात येऊन जाते. परंतु एक लक्षात ठेवा, 12 96 96 त्यानंतर हा झिरो कट त्यानंतर आपल्या लक्षात येते की 9.6 याचं उत्तर येणार. आणि कुठली संख्या आहे जिचं 9.6 येणार? तर मला एक सांगा, 120चे 8% म्हणजेच कितीचे आहे? 6%. आता मला एक सांगा, 120%, 120च्या 8% म्हणजे येणारी संख्या ही 120च्या वर असेल. 120 तर नसेलच, 120 कटेल. त्यानंतर 160. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, 16 किती होते? 16 96 आणि खाली 2 झिरो आपण दिले तर लक्षात येऊन जाते की याचं उत्तर फक्त आणि फक्त 160 आहे. आता बघा, हे कशा प्रकारे करायचं मित्रांनो. जेव्हा तुमची गणिताची प्रॅक्टिस एकदम चांगल्या आणि सटीकरित्या होणार ना, रोज, त्यानंतर तुम्हाला आन्सर हे जस्ट क्लिक करसान तुम्हाला प्रॅक्टिस इतकं करावं लागन या येणाऱ्या दिवसात की तुमचा आन्सर एकदम क्लिक केल्यानंतरच निघणार. बघा, आता कसं आहे, आपल्या प्रश्नात काय म्हटलं आहे, तर 120चे 8%. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांना रीत माहीत आहे. 120 गुणिले 8%, टक्केचं चिन्ह खाली, त्यानंतर काय म्हटलं आहे, तर कितीच्या म्हणजेच बघा, कितीच्या म्हणजे एक्स, त्यानंतर 6%. आता मला एक सांगा, हे इतकं करायची आवश्यकता तरी आहे का? बघा, याप्रमाणे 0 कट, त्यानंतर 12 96 त्यानंतर भागेला 10 आहे, किती होते? 96. आता मला एक सांगा, ह्या 10ने भाग दिला तर 9.6. दुसरा प्रश्न पाहू मित्रांनो. बघा काय दिलेला आहे, एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? बघा मित्रांनो, हाही प्रश्न तसाच आहे की याच्यामध्ये क्षणात लक्षात आले पाहिजे की याचं उत्तर काय असणार. बघा, 6,300 रुपये उरले म्हणजेच मला एक सांगा, त्या व्यक्तीकडे 100% रक्कम असेल. 100%, त्यानंतर 30% त्यानं खर्च केले. तर बघा, 30% खर्च केले तर किती उरले? 70%. 70% रक्कम जर आपल्याला दर्शवत आहे 6,300, तर 100% किती? तर 100% 6,000च्या वर असेल. बघा, याच्यामध्ये ऑप्शन काय आहे? 7,000. मला एक सांगा, हे कधीतरी 100% होऊ शकणार काय? जर 70% 6,300 होणार तर 7,000 हे 100% होऊच नाही शकत. त्यानंतर समोर बघा, 8,500 हे, आता बघा 9,000 आणि 10,000. आता मला एक सांगा, 10,000 अगर ॲज इट इज पकडला आपण तर त्याचे 70% किती होणार? 7,000 मित्रांनो. तर इथं काय आहे? 6,300. तर हे 10,000 आन्सर येणार का? नाही. तर एक लक्षात ठेवा, 8,500 करायच्या आधी आपल्याला ऑप्शन दिला आहे 9,000, तर पॉसिबिलिटी आहे 9,000. तर मला एक सांगा, यामध्ये काय करणार तुम्ही? बघा, जे सर्व दुनिया करते ते तुम्ही करणार. कसं? 6,300 म्हणजे 70%, तर गुणिला 100% किती? आता बघा, याच्यामध्ये काय करसान, 0 कट, 7,9 63, त्यानंतर 1 झिरो आणि हे 2 झिरो म्हणजेच 9,000. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, हा पेपर जो आहे हा करणं ठीक आहे, परंतु आपण इतकंच सटीकदृष्ट्या व्यवस्थित अभ्यास करू किंवा प्रॅक्टिस करू जेणेकरून आपण एकाच सेकंदमध्ये त्या प्रश्नाचा आन्सर क्लिक केलं पाहिजे आणि तर्काने. बघा, हे तर आपल्या लक्षात येऊन राहिलं. बघा, आता तुम्हाला एकदम केअरफुली सांगतो. बघा, 100% जी रक्कम आहे त्यातले 30% रक्कम मायनस केल्यावर उरते 70%. इतकं लक्षात आलं? ती 70% म्हणजे किती? 6,300. तर मला एक सांगा, 70% म्हणजेच 6,300, तर 100% किती होणार? कन्फर्म आहे 6,300च्या वर होणार. आता मला एक सांगा, ऑप्शन दिला आहे आपल्याला पहिला 7,000. पॉसिबिलिटी आहे का 70? नाही. त्यानंतर आपण जाऊ 10,000कडे. आता मला एक सांगा, 10,000 ही 100% म्हटलं तर आपल्या लक्षात येणार तिचे 70% म्हणजे 7,000 होणार. पण इथं काय दिलेलं आपल्याला? 6,300. म्हणजे मग हे आन्सर इनकरेक्ट होणार. मग त्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन उरले आहे. बघा, 8,500 आणि 9,000. तर मला एक सांगा, 9,000 जर आपण 9,000 क्लिक करताच आपल्या लक्षात आलं की बाबा 70%, तर मग आपण अगर शो केलं म्हणजेच या प्रकारे, जसं की आपण इथं दाखवलेलं आहे. कसं? तर बघा, 63 त्यानंतर किती आहे? 70% भागेला
100%. 7,9,63 हे लक्षात येऊन राहिलं आपल्या 9 आणि त्यानंतर 3 झिरो म्हणजेच 9,000. क्षणात लक्षात येऊन जाते मित्रांनो, जर आपण प्रॅक्टिस त्या लेवलनं केली तर. बघा नेक्स्ट प्रश्न बघूया आपण काय आहे तर. एक कपाट 10,000 रुपयांना खरेदी करून विक्री केली असताना 15% तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती? आता मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिलं आहे आणि काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. बघा काय म्हटलं आहे आपल्याला, एक कपाट 10,000 रुपयात खरेदी केला आहे. बघा पहिले प्रश्न समजून घ्या. काय म्हटलं आहे तर एक कपाट 10,000 रुपयात खरेदी केला करून म्हणजे खरेदी केली आणि त्यानंतर काय मग विक्री केली असताना 50% तोटा झाला. मला एक सांगा तुम्ही, 15% तोटा 10,000च्या रक्कमवर किती उरणार? सरळच लक्षात येऊन जाते की 8,500. हे आन्सर करायची, हे प्रश्न करायची गरज नाही आहे. म्हणजे कसं आता बघा 10,000 ही काय त्याची खरेदी किंमत आहे, ही त्याची खरेदी किंमत आहे. आता त्याने विकली, किती रुपयात विकली हे माहिती नाही, परंतु त्याला काय झालं मित्रांनो ह्या व्यवहारात तर 15% तोटा. आता मला एक सांगा 15% तोटा कसा काढसान? हे 2 0 कट, त्यानंतर 15वर 2 0 म्हणजेच किती होणार? 1,500. हे काय आहे तर त्याचा तोटा आहे. मग मला एक सांगा 10,000तून जेव्हा आपण 1500 मायनस करतो किती उरणार? 8,500. परंतु विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, बघा तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे, तुम्ही केलेली मेहनत बघा यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्ही वर्ष ते 2 वर्ष ग्राउंडवर उन्हा पावसात इतकं मग्न होऊन प्रॅक्टिस करता की त्या प्रॅक्टिस डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानंतर आपण विचार करा की आपण पेपर कशात प्रकारे सोडवले पाहिजे आणि किती मेहनत करायला पाहिजे. तर बघा त्यानंतर हे सेकंदात लक्षात आलं आपल्या की ते 8,500 असणार. मला तसं वाटते की हा प्रश्न वाचल्यास क्षणातच आपल्या लक्षात आले पाहिजे. बघा एक दिलेलं आहे 10,000, त्यानंतर 10,000ची 15% म्हणजे 1,500 होते, सर्वांना माहीत आहे. उरलेली रक्कम किती राहणार तरी 8,500. त्यानंतर बघा आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा मेथडने करणं आवश्यक नाही आहे बरं. 10वी आणि 12वी हे एक्झाम असं असते का प्रत्येक स्टेपला मार्क असते, परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला स्टेपला मार्क नसते तर करेक्ट आन्सरला मार्क असते, तेही टायमिंगमध्ये. बघा पुढचा प्रश्न, 45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती? मला एक सांगा, हे तर क्षणात लक्षात येऊन जाते 45. आता मला एक सांगा 45 त्रिक म्हणजे कितीने भाग जाणार? 3ने. तर मला एक सांगा एकमेव ऑप्शन आहे इथं 3. ठीक आहे, आता ते कसं करणार बघा, हे करायची आवश्यकता नाही आहे पण तरी मी सांगून देतो तुम्हाला. बघा 45 आपल्या लक्षात आलं पाहिजे की 45, त्यानंतर काय म्हटलं 5 मिनटं. आता मला एक सांगा मिनटाला जर आपण कन्वर्ट करू कशामध्ये? सेकंदात, तर मला एक सांगा 5 आपल्याला कितीने गुणाव करावं लागेल? ते म्हणजे 60. बरोबर आहे, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो बघा. मग त्यानंतर काय होणार? 5 त्रिक 15, 5 सकम 30, त्यानंतर 0 म्हणजे 300 आणि इथे येणार 45. आणि याचा अगर भाग देऊ आपण तर बघा 15 त्रिक 45 आणि 15 दुनी 30 आणि 0 म्हणजे काय येणार? 320, 320. आता बघा पहिलाच ऑप्शन, परंतु आपण हा इतकं करण्याच्या आवश्यकतेपेक्षा आपल्या क्षणात लक्षात आलं पाहिजे की मिनटं आणि सेकंद याचा कन्व्हर्सेशन कशामध्ये होतो? फक्त आणि फक्त 60मध्ये. जर याला भाग द्यायचा आहे 45 ऑप्शनमध्ये आहे तर लक्षात आलं पाहिजे की 15 ते 45 आणि 15 चूक 60 अशा प्रकारे आपण भाग देऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न, खालील संख्या मालिका पूर्ण करा. बघा यामध्ये काय दिलेलं आपल्याला तर बघा 8 3 16 6 24 9 आणि 32. मित्रांनो हा प्रश्न माहिती आहे काय, मला असं वाटते अशा प्रकारची मांडणी आयोग नेहमीच विचारतो, परंतु लक्षात आलं पाहिजे आपल्या सेकंदातच. ते म्हणजे कसं 8 दुनी 16 आणि 16 आणि 8 24, 24 आणि 8 32 म्हणजेच बघा 8 प्लस प्लस करत गेले. बघा 8 प्लस प्लस करत गेले. याच्यामध्ये काय होणार तर बघा 8 8 आणि 8 16, 16 आणि 8 24, 24 आणि 8 32. त्यानंतर 3 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 3 आणि 9 12. या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 12. तर बघा पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणं आहे. कारण की बघा जोपर्यंत तुम्ही सिरियस होणार नाही तोपर्यंत तुम्ही रिझल्ट येणार नाही. तर हा प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की आपण कशा प्रकारची प्रॅक्टिस करून घेत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा प्रश्न काय, 2 12 36 80 आणि 150. त्यामध्ये ऑप्शन दिला आहे 25 235, त्यानंतर 256 आणि 250. ठीक आहे, तर बघा या प्रश्नाचं मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायची आवश्यकता आहे. सोबतच आणखी इतर प्रश्नांची अगर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकता तर ते देखील करा, कारण की जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढाच जास्त रिझल्टचा तुमचे चान्सेस वाढणार आहे. बघा पुढचा प्रश्न, महेशचा पगार अमोलपेक्षा 20%ने कमी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे ना हा कमी जास्त हा प्रश्न मला असं वाटते जेव्हा आपण प्रश्न वाचतो त्याच क्षणात आपल्या लक्षात आलं पाहिजे की आन्सर काय आहे. पूर्ण प्रश्न वाचायची गरज नाही आहे. बघा महेशचा पगार अमोलपेक्षा 20%ने कमी आहे. कोणाचा पगार कमी आहे तर महेशचा. ठीक आहे, कोणापेक्षा तर अमोलपेक्षा 20%ने कमी आहे. तर अमोलचा पगार महेशच्या किती टक्के जास्त आहे? तर मला एक सांगा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, महेश आणि कोण कॅरेक्टर आहे? एक आहे महेश आणि एक आहे अमोल. आता काय म्हटलं आहे, महेशचा पगार अमोलपेक्षा
अमोलपेक्षा म्हणजे याच्यापेक्षा, आता याला याला शब्द काय लागलं, पेक्षा. हे तर म्हणा स्टेप झाली का, पेक्षा ज्याला लागलं त्याला 100 पकडा आणि त्याच्यानंतर मग मेथड करा. मी तर असं म्हणतो की तुमच्या क्षणात लक्षात कसं यायला पाहिजे बघा. हा ज्याला ए लागला त्याला आपण 100 मानू, तर याचं किती लागन, हा 80. म्हणजे कसं बघा, हा जर आपण याचा पगार अगर 100 पकडला, ठीक आहे, अमोलचा, तर हा जो महेश आहे त्याचा किती राहणार, 80. मला एक सांगा, हे लक्षात आलं तुमच्या, 20% कमी. बघा 100चे 20% म्हणजे 20, आणि मग याचे किती राहणार, 80. ठीक आहे. आता समोर काय म्हटलं आहे, तर बघा अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल. आता मला एक सांगा, हा अमोल किती टक्क्यांनी जास्त आहे याच्या, हे आपल्याला माहीत नाही, परंतु इतकं तर लक्षात येऊन राहिलं यांच्यामध्ये डिफरंट कितीचा आहे, 20चा. ठीक आहे. आता ऑप्शनकडे जा. तुम्हाला ऑप्शन काय दिला आहे, इथं दिलं आहे 10 आणि इथं दिलं आहे 80. हे खरंच पॉसिबिलिटी आहे का, आन्सर नाही. 2च सेकंदमध्ये ऑप्शन कट. त्यानंतर राहिलं कोणतं, 20 आणि 25. मला एक सांगा, यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता 20मध्ये, परंतु आयोग इतका सिंपल प्रश्न विचारल्यानंतर 20 ऑप्शन उत्तर पॉसिबिलिटी नाही, याचा आन्सर राहणार 25. ते म्हणजे कसं बघा, आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो जेणेकरून तुमच्या लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहा. बघा अमोल, यामध्ये 2 व्यक्ती घेऊ, एक आहे अमोल आणि एक काय आहे महेश. आणि प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हटलं आहे, तर अमोलपेक्षा, आता मला एक सांगा, अमोलपेक्षा, अमोल ज्याला पेक्षा लागलं हे तर तुम्ही स्टेप पाहिलीच असेल की ज्याला पेक्षा लागलं त्याला 100 घ्या. ठीक आहे. त्यानंतर महेश किती आहे, तर याच्यापेक्षा 20% कमी. आता मला एक सांगा, हे आपल्याला 10वी सारखं करावं लागेल काय, की 100चे 20% म्हणजे किती होते बघा, हे 2 झिरो, हे 2 झिरो, त्यानंतर 20. ठीक आहे. याच्यामधून मग हे मायनस करा, उरले 80. इतकं इतकं बेसिक करायची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता, आपल्या क्षणात लक्षात आलं पाहिजे. बघा काय झालं आता, तर लक्षात आलं की अमोल अगर आपण 100 पकडले तर हा किती झाला, 80%. कोण, तर महेश. ओके. समोर काय म्हटलं आहे, तर बघा काय म्हटलं आहे, अमोल महेशपेक्षा किती जास्त आहे, कोण जास्त आहे, हा जो अमोल आहे ना, अमोल हा किती जास्त आहे म्हणते, महेशपेक्षा. आता महेश तर 80 रुपये, हा 100 रुपये. डेफिनेटली याच्यामध्ये किती जास्त आहे, 20 रुपये. परंतु खरंच आन्सर 20 आहे का, नाही. हे पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे. तर बघा आता याच्यामध्ये डिफरंट किती आहे, 20 रुपये. आलं लक्षात तुमच्या, ठीक आहे. आता बघा हे जे 20 रुपये जास्त आहे, कोण, तर अमोल. कोणापेक्षा, महेशपेक्षा. महेश किती आहे, तर 80 रुपये. आणि आता द्या तुम्ही भागेला 100, चिन्ह. ठीक आहे. आता करा बेक बे, बेचोक 80, त्यानंतर 25 चोक 100, म्हणजे आन्सर काय येणार, 25%. ठीक आहे. या प्रश्नाचा आन्सर येणार ते म्हणजे 25%. बघा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 9 आता मला एक सांगा, हा प्रश्न 1 सेकंद नाही लागत हा प्रश्न क्लिक करायला का, हा प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 21 येणार म्हणून. तर का बरं, बघा 981 आणि क्वेश्चन मार्क 441. विद्यार्थी मित्रांनो सरळ रस्ता आहे, 9चा वर्ग किती आहे, 81. त्याचप्रमाणे 21चा वर्ग किती आहे, 441. आता मला एक सांगा, हा प्रश्न जर तुमच्या नजरेत आलेला आहे की आयोग पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारतो, तर तुमचं काम काय विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, यामध्ये बघा या PYQ सिरीजमधून तुम्हाला अगर काही शिकायचं असेल तर ते लक्षात ठेवा. आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याच्या अकॉर्डिंग कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकते या संदर्भात आपण अनेक लेक्चरमध्ये, आपण अनेक व्हिडिओमध्ये आपण संबंधित प्रश्न घेऊ. परंतु तुम्ही देखील, तुम्हाला ड्युटी करणं आहे, तुम्हाला जॉब मिळवणं आहे कोणत्याही हालतमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे काय, जसं 1 ते 25 यांचे फाडेपाठ आणि 1 ते 25 यांचे वर्ग आणि 1 ते 25 यांचेच घन, हे सर्व तुम्हाला पाठांतर ठेवावं लागेल. कसं, की हा प्रश्न आला तर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय, 1 सेकंदमध्ये मार्क मिळवून देणार आहे. तुम्हाला काहीच मेहनत करावी लागत नाही, जस्ट सेकंडमध्ये लक्षात येऊन जाते. बघा पुढचा प्रश्न, 31 मार्च 2001 रोजी शनिवार असेल तर 27 नोव्हेंबर 2001 रोजी कोणता वार असेल. बघा कॅलेंडरवर हमखास प्रश्न असतो आणि तो कशा प्रकारचा असतो हे देखील पहा. आणि याला सोडवायची मेथड काय, बघा काय म्हटलं आपल्याला, 31 मार्च. 31 मार्च. ठीक आहे. तर मला एक सांगा, याची मांडणी तुम्हाला कशा प्रकारे घ्यावं लागेल, तर बघा 31 मार्च. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 2 फॅक्टर पाळायचं. कसं, महिना आणि वर्ष. वर्ष काय दिलं आहे, तर 2001. आणि विचारले कुठून आहे, 2001 पर्यंतच. ठीक आहे. म्हणजे वर्षात नो चेंज, तर इकडे काहीच घ्यायची गरज नाही. फक्त महिन्यामध्ये चेंज आहे, तर कशा प्रकारे चेंज आहे ते पाहू. बघा कुठून कुठपर्यंत विचारलं आहे, मार्चपासून तर आपल्याला नोव्हेंबरपर्यंत. आता जिथपर्यंत विचारलं आहे सर्व महिने लिहून घ्यायचे. मार्च लिहिला, त्यानंतर एप्रिल, त्यानंतर मे. बघा यामध्ये काय लिहू आपण, पूर्ण महिने. कशा प्रकारे बघा, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, त्यानंतर
ऑगस्ट आणि सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर आणि शेवटी काय आहे नोव्हेंबर. आता बघा यामध्ये काय करायचं आपल्याला, हे लिहिले आपण महिने. मार्चमध्ये विचारलं आपल्याला. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, मार्च हा महिना किती तारखेचा असतो, तर 31 तारखेचा. ठीक आहे. आणि आपल्याला ऑलरेडी दिलेलं काय आहे 31 तारीख. आता मला एक सांगा, मार्च महिन्यातली आपल्याला 31 तारीख तर दिलीच आहे प्रश्नामध्ये. बघा इथे आपल्या लक्षात येणार, हे बघा हे 31 मार्च आपल्याला स्पष्ट दिलेली आहे. आता मार्च महिन्यामध्ये मला एक सांगा 31 तारीख तर असतेच, 31 दिवसच असते. तर 31मधून 31 गेले तर हे लक्षात यायला पाहिजे आपल्या 0 राहते. आता मला एक सांगा, हे पुढच्या बारीने जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जासाल तर अशा प्रकारचा 31वा महिना मार्च म्हणा किंवा आणखी कुठला महिना 31वा असला आणि त्यामध्ये 31 तारीख दिली असती तर तुम्ही 31 महिन्यात 31 करसान का? ते बिलकुल करायची गरज नाही. हे आपल्या दिमागात आलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे का 31 तारीख शेवटचं आहे आणि 31वा दिवस असतो, तर यामध्ये 0च घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा हे आपण 0 घेतला. त्यानंतर बघा आता बघा एप्रिल म्हणजे पुढचा महिना, एप्रिलमध्ये किती राहते तर 30 एप्रिल. आता विद्यार्थी मित्रांनो फक्त याच्यामध्ये एक ट्रिक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघा ज्याही महिन्यात 31 तारीख असली तर त्याच्या जागी काय घ्यायचं 3 आणि जिथे 30 असलं तिथे काय घ्यायचं 2. आता हे का बरं, तर बघा यामध्ये हे का घ्यायचं माहिती आहे काय, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा जेव्हाही आपण 31 आणि 30 असे प्रकारचे महिने असते तर याला 7ने भाग देतो. 7 चोक 28 उरले किती 3. इथं 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि उरले किती 2. या प्रकारे ते लक्षात ठेवा. जेव्हा 31वा महिना असतो त्याला जेव्हा आपण 7ने भाग देतो तर उरणार किती 3, म्हणजे 7 चोक 28 आणि मग 3 उरणार. ठीक आहे. 28 एकोणतीस 30 31. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा 30 महिना असेल किंवा एका महिन्यामध्ये 30 तारीख असेल, जेव्हा त्याला 7ने भाग देतो आपण तेव्हा उरणार 7 चोक 28 आणि 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा याच्यामध्ये काय लक्षात आलं तुमच्या, बघा जेव्हा 31वा महिना असेल तेव्हा काय घ्यायचं 3 आणि जेव्हा 30वा महिना असेल तेव्हा काय घ्यायचं 2. ठीक आहे. इतकंच लक्षात ठेवायचं बस. त्यानंतर बघूया काय घेतलं आपण. आता आपण घेतला आहे मार्चचा 0, कारण की मार्चमध्ये 31 तारीख आहे ऑलरेडी आणि 31च दिवस असते त्यामुळे तिथं 0 घेतला. त्यानंतर एप्रिलमध्ये किती आहे मित्रांनो, तर एप्रिलमध्ये आहे 30. मग आता मला सांगा 30 जेव्हा घेतो आपण तर त्यासाठी किती दिवस घ्यायचे 2, हे 2 घेतले. त्यानंतर मेमध्ये किती असते 31, इथे किती घ्यायचे 3. जूनमध्ये किती असतो 30, इथे किती घ्यायचे 2. त्यानंतर जुलैमध्ये किती असते 3, म्हणजे 31 दिवस असते तर इथं 3 घ्यायचे. त्यानंतर ऑगस्ट, इथे 31 दिवस. बघा विद्यार्थी मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट इथे दोन्ही तारखा फक्त 31 महिन्याचे असतात. ठीक आहे. तर हे घेतले आपण 3. त्यानंतर सप्टेंबर किती आहे 30, म्हणजे किती येणार 2. त्यानंतर ऑक्टोबर किती येणार 3, 31 तारीख असते ऑक्टोबरमध्ये. आणि नंतर नोव्हेंबर. आता मला एक सांगा नोव्हेंबरमध्ये तर ऑलरेडी आपल्याला दिलेच आहे किती तारीख आहे, तर किती आहे 27 नोव्हेंबर. बघा ॲज इट इज 27 नोव्हेंबर जशी तशी लिहून घ्या, झालं. हे इतकं करायचं आहे तुम्हाला फक्त. त्यानंतर डायरेक्ट आणि प्लस 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 सर्व. बघा आता मार्चकडून कुठपर्यंत आलो नोव्हेंबरपर्यंत, आणि नियमाने असंच असते. मार्चच्या नंतर एप्रिल, एप्रिलच्या नंतर मेच्या नंतर जून, जूनच्या नंतर जुलै. तर बघा ठीक आहे. आता मला एक सांगा 27 आणि 3, बघा 27 आणि 3 30, 30 आणि 5 35, 35 आणि हे 5 किती झाले 40, 40 आणि 5 45, म्हणजे याचा आन्सर किती होणार 45. ठीक आहे. आता 45 आले तर याला शेवटी काय करायचं, तर याला शेवटी भाग द्यायचा 7ने, कारण की एक हप्त्यामध्ये एका आठवड्यात किती दिवस असते तर 7ने भाग द्या तर किती येणार 7 सकम 42. ठीक आहे. 7 सकम किती होणार 42. आता उरले किती 3. आता हे जे 3 उरले विद्यार्थी मित्रांनो हे आपला आन्सर राहणार आहे. हे 3 फक्त आणि फक्त आपल्याला हे 3 महत्त्वाचे आहे. का बरं महत्त्वाचे आहे, कसं कॅल्क्युलेशन करायचं आता तुम्हाला हे सांगतो मी. बघा जेव्हा आता आपले उरले 3, आता पुढे आपल्याला काय दिलं आहे शनिवार. आता शनिवारपासून 3 दिवस समोर जा, म्हणजेच बघा शनिवारपासून अगर आपण 3 दिवस समोर जातो तर काय येणार, पहिला दिवस रविवार, दुसरा सोमवार, तिसरा मंगळवार, म्हणजे आपला आन्सर काय येणार ते म्हणजे मंगळवार. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही दिवसावर कॅलेंडरवर आलेले प्रश्न तुम्ही हाताळू शकता. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हाही 31वा महिना आहे त्याची कोडिंग काय घ्यायची 3, 30वा महिना आहे त्याची कोडिंग घ्यायची 2. ठीक आहे. याप्रमाणे फक्त लक्षात घ्यायचे. आता बघूया पुढचा प्रश्न काय म्हणते. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आता मला एक सांगा हा प्रश्न वाचण्यात आल्यानंतरच आपल्याला लक्षात येऊन जाते याचा आन्सर काय राहणार. याचा आन्सर राहणार ते म्हणजे फक्त आणि फक्त 25. कसं ते सांगतो. बघा सेकंदात लक्षात
का बरं येते आपल्या, जेव्हा आपली प्रॅक्टिस भरपूर प्रमाणात होतो. बघा का बरं 25 येणार, तर मला एक सांगा काय म्हटलं आहे. एक व्यक्ती किंवा एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतो. आता मला एक सांगा 10 दिवस आणि 10 व्यक्ती आणि 5 दिवस. बघा काय दिलं आहे, 10 व्यक्ती म्हणजे मॅन आणि डे म्हणजे किती दिवस झाले 5. मला एक सांगा 2 व्यक्ती किती दिवसात करेल. आता सिंपल आहे, तुम्ही लक्षात घेसाल ही गोष्ट. म्हणजे ती म्हणजे कशी बघा, ती म्हणजे कशी, तुम्ही काय करणार मेथडनं करणार. म्हणजे कसं, थांबा पूर्ण मिटवतो नंतर व्यवस्थित येतो. आता आपण दिवस घेतला, इथं काय घेतलं पुरुष म्हणजेच माणूस आणि त्यानंतर दिवस घेतले. ठीक आहे, किती आहे 10 पुरुष आहे 5 दिवस काम करतात. तेच 2 पुरुष किती दिवसात काम करणार. मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा इतकं मेथड करायची आवश्यकता आहे काय का. मग हे भाग देसान तुम्ही बे एक बे बे पंच 5, मग 5 5 25, मग आन्सर काढसान 25. नाही, हे आपण प्रश्न वाचल्यानंतर का बरं लक्षात आलं पाहिजे. बघा काय म्हटलं आहे, एक काम किती आहे एक. ठीक आहे, 10 व्यक्ती 5 दिवसात करतात. मला एक सांगा हे जे दिलेले आहे आपल्याला 10 व्यक्ती, हे काय दिलेलं आपल्याला, तर 10 व्यक्ती, हे 10 व्यक्ती 5 दिवसात करतात. तर मला एक सांगा व्यक्ती किती घटवले, किती पटनं घटवले, तर 5 पटनं घटवले. बरोबर आहे. जेव्हा 5 पटीनं व्यक्ती घटवले तर काम मग 5 पटीनं वाढवा लागेल ना आपल्याला. तर मला एक सांगा 5 पटीनं वाढवणं म्हणजे 5 5 25 झालं. आपला आन्सर सेकंदात निघाला पाहिजे. आपण मेथड बघा, मेथड प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येकजण करू शकते, परंतु त्यामध्ये जो वेळ जातो आणि वेळेच्या अभावात अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न 100पर्यंत अटेंड होऊ नाही शकत. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, बघा 100चा पेपर आहे आपला. त्यानंतर महत्त्वाचं, काही विद्यार्थी मित्रांचं फिजिकल गेले असेल 38, काहीकांचं गेलं असेल 40 आणि काहीचं गेले असेल 42 याप्रमाणे. ठीक आहे 50पर्यंत. परंतु ज्या विद्यार्थी मित्रांचं 50चं फिजिकल गेलं आणि एक विद्यार्थी आहे त्याचं 38चं गेलं, याच्यामध्ये ऑलरेडी 12 मार्काचा डिफरंट आहे. तर मला एक सांगा हा विद्यार्थी आणि हा विद्यार्थी दोन्हीही पेपरसाठी क्वालिफाय झाला असेल, तर मला एक सिंपल गोष्ट लॉजिक कळते की ते म्हणजे ज्या व्यक्तीला 38 फिजिकल मिळाला आहे आणि याचं फिजिकल थोडंसं कमी असेल किंवा तो कंपेअर नाही करू शकत त्या 50वाल्या संघ, परंतु याला एक चान्स आहे, तो म्हणजे पेपरमध्ये फक्त आणि फक्त एकमेव चान्स, आणि तो देखील शेवटचा. का तो या पेपरमध्ये अगर कमाल दाखवणार आणि 100पैकी 100 किंवा 100पैकी 98, 100पैकी 96 या प्रकारचा पेपर काढणार. आणि मित्रांनो एक खात्री देतो मी तुम्हाला, बघा आता आपण या पुढचा व्हिडिओ हा 100 मार्कांचा पेपर एनालाइज करू. बघा या पुढचा व्हिडिओ आपण 100 मार्काचा घेऊ, परंतु जेव्हा एनालाइज करू तुम्हाला व्यवस्थित सांगणार मी, तेव्हा तुमच्या लक्षात येणार का पेपर हा एकदम सोप्या प्रकारचा असतो, एकदम क्षणात. म्हणजे मला एक सांगतो मी तुम्हाला, हा जो पेपर आहे ना 60 मिनटं दिले राहते. तर मला एक सांगा यामध्ये मला असं वाटते किंवा हा एका तासाच्या आतमध्ये सुटल्या जाणार. का बरं, तशी प्रॅक्टिस पाहिजे फक्त आणि फक्त. तर विद्यार्थी मित्रांनो आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो नवीन सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.